सियावर रामचंद्र की जय। अयोध्या नगरीमध्ये आलेल्या विश्वामित्रांनी महाराज दशरथाकडे त्यांचा पुत्र मागावा। दशरथांना आपल्या पुत्राच्या काळजीपोटी वाटावं की त्याच्याऐवजी मी गेले तर काय, कारण एका पित्याला आपल्या पुत्राविषयी एवढं ममत्व तर असतंच, पण दशरथाच्या मनामध्ये असलेलं ममत्व हे अज्ञानातून होतं। मुळात आपला पुत्र काय क्षमतेचा आहे याची जाणीवच महाराज दशरथांना नव्हती, आणि त्याचमुळं महाराज दशरथ आपल्या पुत्राला विश्वामित्रांसोबत पाठवायला नकार देत होते। पण विश्वामित्रांचं सांगणं आणि कुलगुरू वशिष्ठांचं सांगणं याचा परिणाम दशरथांच्या वरती झाला, आणि त्यांनी आपल्या पुत्राच्या चांगल्यापणासाठी, चांगलं होण्यासाठी विश्वामित्रांच्या सोबत जाण्याची परवानगी दिली। ऋषीवर्य विश्वामित्रांनी रामाला सोबत घेऊन जायचं ठरवलं, पण रामावर प्रचंड जीव लक्ष्मणाचा आपण ते पाहिलंय। रामाच्या शिवाय लक्ष्मण राहूच शकत नाही। मग काय, जहां राम वहां लखन। लक्षात घ्या, अगदी बालवयापासून सुमित्रानंदन लक्ष्मणाला रामाची इतकी ओढ आहे की तो रामाच्या शिवाय राहूच शकत नाही। त्यामुळं मी रामाच्या सोबत जाणार, माझ्या ज्येष्ठ भ्राताच्या सोबत जाणार असा आग्रह धरला, आणि सोबत म्हणून लक्ष्मणही निघालेला आहे। विश्वामित्रांना कोण आनंद झालाय। लक्षात घ्या, एखादी कृती जेव्हा होत असते, एखादी घटना जेव्हा घडत असते, तेव्हा तिच्या मागे अनेक कारणं असतात, अशी सहज नाही घडत। आणि रामचंद्राच्या बाबतीत, प्रत्यक्ष भगवंताच्या बाबत घडत असलेल्या घटनांच्या मध्ये सुद्धा एक मोठी गोष्ट असते। विश्वामित्र, लक्ष्मण आणि राम तिघेही चालत चालत निघालेले आहेत, आणि ते शरयूच्या तीरावर पोहोचलेले आहेत। शरयूच्या तीरावर संध्याकाळच्या वेळेला पोहोचलेल्या रामचंद्रांना विश्वामित्रांनी त्याच वेळेला एक सूचना केली आहे। म्हणाले, रामचंद्रा, आता आपल्याला एक काम करावं लागणार आहे। या शरयूच्या तीरावर आल्यानंतर तुला शरयूमध्ये अंघोळ करावी लागणार आहे, अंघोळ करावी लागणार आहे। रामचंद्र म्हणाले, वा, करेन की। मग शरयूच्या तीरावर चालणाऱ्या रामचंद्रांचा डौल बघून विश्वामित्र मनोमन सुखावत होते, आणि त्यांनी रामचंद्रांना सूचना केली की शरयूच्या पाण्यामध्ये अंघोळ करून या। अंघोळ झाली, त्रिकाल संध्या करायची असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेचं संध्यावंदन देखील झालं, आणि संध्यावंदन झाल्यावर आपल्या समोर विश्वामित्रांनी रामाला बसवलं। म्हणाले, रामा, आता तुला मी अशी विद्या, अशा विद्येचा मंत्रसमूह देणार आहे ज्याचं तू शुद्ध अंतःकरणाने ग्रहण करावंस। रामचंद्रांनी असा हात जोडला आणि म्हणाले, आचार्य, गुरुवर्य, आपण विद्येचा प्रसाद देत आहात, तो मी ग्रहण करणारच की। ते म्हणाले, आता तुला मी जी विद्या देतोय ती विद्या म्हणजे बला आणि अतिबला अशा स्वरूपाच्या दोन विद्येचे मंत्रसमूह तुला देतो आहे। त्या मंत्रसमूहांना तू ग्रहण करावं, त्याची दीक्षा मी तुला देतोय। ही बला अतिबला विद्या काय आहे? मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की एखादी घटना घडत असते तेव्हा त्या घटनेमागची कारणं लक्षात घेतली पाहिजे। लक्ष्मण जाणे, मग बला अतिबला मिळणे सोपं नाही आहे, सहज नाही आहे। काय आहे ते म्हणाले की मी अशी विद्या तुला देतो आहे ज्या विद्येमुळे बाहुबल, अनघ, अनघ म्हणजे शुद्धता, बाहुबल, अनघ, सौभाग्य आणि चातुर्य। बाहुबल, अनघ, सौभाग्य आणि चातुर्य या गोष्टी तुझ्या पुढे कुणी जाऊ शकणार नाही। म्हणजे प्रचंड बलशाली तर होशीलच, शुद्धही असशील, चातुर्यही असेल, आणि सगळ्यात मोठी गोष्ट, या जगातलं चांगल्यात चांगलं सौभाग्य तुला मिळेल। या बला अतिबलेचा परिणाम हा असणार आहे। या सगळ्या विद्या तुला मिळाल्यानंतर
तुझ्या पुढचा कोणी असणार नाही याची खात्री बाळग. दुसरं, तहान भूक या मानवाला सतावणाऱ्या कोणत्याही गोष्टी तुला अजिबात त्रास देणार नाहीत. म्हणजे तहान भुकेचा विसर सुद्धा पडू शकतो. तहान भूक हा त्रास तुला होणार नाही. काय माहीत असेल हो विश्वामित्रांना, काही दिवसानंतर याच रामाला तहान भुकेचा विसर पडून असा जंगलातून फिरावा लागणार आहे, कुठे माहीत. बला अतिबला या विद्येच्या ग्रहण केल्यानंतर थकवा येणार नाही. या विद्येनंतर तुझ्या रूपात कोणताही विकार असणार नाही. सदैव सस्य श्यामल सुंदर मूर्ती रामाची दिसत राहील. बेसावध क्षणी, झोपेच्या क्षणी कोणीही तुझ्यावर हल्ला करू शकणार नाही अथवा त्या क्षणी तुला पराभूत करू शकणार नाही. काय काय मिळालंय बघा. वशिष्ठ जे सांगत होते ना दशरथाला ते अगदी खरं आहे. पाठवा, तुमच्या पुत्राचा इथेच खरा उद्धार होणार आहे. काय काय मिळाले बघा. बला अतिबला विद्या मिळाली आहे आणि या विद्येमुळे बाहुबल, अनघ, सौभाग्य, चातुर्य याच्या पलीकडे रामलक्ष्मणाच्या पुढे कुणी जाणार नाहीये. त्यासोबत तहान भूक या विकारांचा त्रास होणार नाहीये. अंधाऱ्या रात्री झोपेत बेसावध क्षणी कोणी हल्ला करू शकणार नाही. केलेल्या श्रमामुळे थकवा येणार नाही की रूपात विकार येणार नाही. असाच सर्वांग सुंदर दिसायला लागेल. या सगळ्या विद्या तुला रामा मिळणार आहेत. आणि मग मस्तपैकी संध्याकाळच्या वेळेला स्नान करून झाल्यावर, देवाला वंदन करून झाल्यानंतर विश्वामित्रांनी हा मंत्र समूह, अभिमंत्रित केलेला सगळा समूह, आपल्या सगळ्या विद्या रामचंद्रांच्याकडे द्यायचं ठरवलंय. कारण सोपं होतं. विश्वामित्रांना क्रोधित होऊन कोणत्या दुष्प्रवृत्तीचा वध करता आला नसता, पण आपल्या विद्या इतरांच्याकडे देऊन त्याच्या करवी आरामात दुष्ट प्रवृत्ती संपवता येऊ शकल्या असत्या. म्हणून विश्वामित्रांनी बला अतिबला विद्या प्रभू रामचंद्राला दिलेल्या आहेत आणि रामचंद्राचं बळ वाढविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जणू ईश्वरानेच पुढच्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याकडं या विद्या घेऊन आपलंच बळ वाढवलेलं आहे. या बला अतिबला विद्या घेतल्यानंतर पुढे प्रवासाला सुरुवात झालेली आहे. काय होतंय प्रवासात पुढच्या बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.